तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुराटी गावात काही इसम हातात नंग्या तलवारी घेऊन खुलेआम फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा वचक राहणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र तडीपार किंवा हद्दपार केलेल्या गुन्हेगार पुन्हा परिसरात वावरत असल्याच्या तक्रारी तसेच टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्यास त्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे। खमक्या अधिकाऱ्यांची गरज का भासतेय? तळोजा परिसरातील कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात कर्तव्य कठोर आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। खुराटीतील कथित तलवारबाजीच्या प्रकरणावर सत्यता तपासून व्हिडिओमधील व्यक्ती कोण आहे, तलवारी कुठून आणल्या, त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का, ते तडीपार हद्दपार आहेत का आणि सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन फिरण्यामागे नेमका उद्देश काय आहे याचा तपास पोलिसांनी करणे आवश्यक आहे। यानंतर डिटेक्शन ब्रांचच्या कामगिरीचाही हिशेब घ्या। प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या डिटेक्शन ब्रांच मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचाही वरिष्ठ पातळीवर आढावा घेण्याची गरज आहे। कोणत्याही अधिकाऱ्याने मागील काही महिन्यात कोणते गुन्हे उघडकीस आणले, किती आरोपी अटक केले, किती फरार आरोपी पकडले, किती बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली, तसेच स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांबाबत किती प्रतिबंधात्मक कारवाई केली याचा लेखाजोखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवावा। फक्त गुन्हा घडल्यानंतर आरोपी शोधण्याऐवजी गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगाराच्या हालचालींवर अंकुश ठेवणे ही पोलिसांची खरी कसोटी आहे। सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारखी घातक शस्त्रे घेऊन कोणी फिरत असेल तर हा केवळ किरकोळ प्रकार म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही। अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि किरकोळ वादाचेही गंभीर हिंसाचारात रूपांतर होण्याचा मोठा धोका असतो। त्यामुळे खुराटीतील व्हिडिओची पोलिसांनी तातडीने पडताळणी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तळोजा परिसरात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करणार का की तलवारीचे प्रदर्शन सुरूच राहणार, हा प्रश्न आता नागरिकांच्या उपस्थितीत केला जातोय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।